अशी जर मटकीची भाजी जेवणात असली तर 2 चपात्या नक्की जास्त खाणार. तर मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी म्हणजे उसळ कशी करायची सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोड आलेली मटकी आणि कांदा टमाटर एवढंच लागणार आहे आणि चटणी मीठ तर आपण काय नेहमीच भाजीमध्ये घालतोच की, ते पण लागणार आहे. तर इथं मी आता सगळ्यात पहिला कांदा चिरायला घेतलाय. मटकीच्या उसळीला जेवढा जास्त कांदा टाकल तेवढी उसळ चवीला चांगली लागते. इकडे माझा कांदा टमाटर चिरून झाले. आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरी फोडणी दिली, त्यात कांदा भाजायला घेतला. तर आता आपल्याला कांदा हा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर लगेच टमॅटो टाकायचं त्यामध्ये. टमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा आहे. टमॅटो चांगला भाजून घेतला की त्यामध्ये हळद आणि थोडा हिंग टाकून घ्यायचा आणि नंतर लगेच मटकी टाकायची. ज्यावेळी मटकी कांद्यामध्ये टाकतो आपण त्यावेळी मटकी 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे. आणि इकडे बघा आमचं गोल्या सकाळ सकाळ मला दमवायला आलं होतं. मटकी तेलात चांगली भाजल्यावर त्यात मी 2 चमचे काळं तिखट टाकलं घरी केलेलं. नंतर मीठ टाकलं थोडं चवीनुसार आणि सर्व करून त्यात थोडं पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं ताट त्याच्यावर. 5 मिनिटांनं मटकीवर झाकलेलं ताट काढलं तर मटक्याची शिजली होती आणि थोडंसं पाणी राहिलं होतं. आता आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कार्यक्रमात केलेल्या मटकीची उसळीची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी आता मसाले भात पण केला होता. तर व्हिडिओ इथेच संपतोय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.